हॅलो एव्हरीवन. काल आपण वर्गामध्ये कॉन्स्टिट्यूशनल लॉ 2चा पहिलं लेक्चर घेतलं होतं. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर बघितलं होता, पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. आज आपण बघूया सेकंड चॅप्टर, दॅट इज फेडरलिझम. सो आता आपल्या वर्गामध्ये पण सध्या हा चॅप्टर चालू आहे फेडरलिझम. तर आज आपण तो चॅप्टर बघूया, फेडरलिझम. तर फेडरलिझम चॅप्टरमध्ये हे पॉईंट्स आहेत. तर पहिला पॉईंट आहे व्हाय फेडरलिझम. सेकंड वन इज कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसेस अंडर आर्टिकल 368 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसेस. तर फेडरल वर्सेस युनिटरी फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे फेडरल आणि युनिटरी असे दोन फीचर्स आहेत, ते आपण इथे डिटेलमध्ये बघू. त्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन. सेंटर स्टेटमध्ये तीन प्रकारचे रिलेशन आहे. एक लेजिस्लेटिव्ह रिलेशन अंडर आर्टिकल 245 टू 254. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आहे आर्टिकल 256 टू 263. त्यानंतर फायनान्शियल रिलेशन आहे अंडर आर्टिकल 265 टू 289. आता सध्या आपण क्लासमध्ये आर्टिकल लेजिस्लेटिव्ह रिलेशन चालू आहे 245 टू 254 पर्यंत. सो त्याच्यामधलाच हा पार्ट आहे. सो गव्हर्नर सेकंड, त्याच्यानंतरचा टॉपिक आहे गव्हर्नर. नंतर सेंटर्स पॉवर ओव्हर द स्टेट अंडर आर्टिकल 356. आर्टिकल 356 काय आहे, स्टेट गव्हर्नर, स्टेट इमर्जन्सी, दॅट इज गव्हर्नर रूल. सो हिअर इज अ गव्हर्नर्स पॉवर टू रन द स्टेट इन अकॉर्डिंग विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट्स. त्याच्यानंतर पॉलिटिकल फेडरलिझम अँड रिजनल पार्टीज, हे दोन पॉईंट्स आहे. सो असे 7-8 पॉईंट्स आहे. सो हा आपला टोटल चॅप्टर 2 आहे, कॉन्स्टिट्यूशनल लॉचं चॅप्टर 2. सो त्याच्यात आपण स्टार्टिंग करू फेडरल आणि युनिटरी फीचर. ते समजून ते कशासाठी, का व्हाय फेडरलिझम का महत्त्वाचं आहे. तर इंडियासारख्या डायव्हर्स कंट्रीमध्ये आपण बघितलेले स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला डायव्हर्स कंट्री होते, आपल्या प्रिन्सली स्टेट्स वगैरे होते. सो डायव्हर्स कंट्री डायव्हर्सिफाय नेचर असल्यामुळे प्रत्येकाचे लॉज, कस्टम, प्रेसिडेंट सगळं वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला काय युनिटरी एकाच ठिकाणावरून सर्व सूत्र हलवू शकत नाही, सर्व गव्हर्नमेंट चालू शकत नाही. त्यामुळं फेडरलिझम म्हणजे सेपरेशन ऑफ द पॉवर. सो पॉवर सेपरेशन हे मस्ट होतं इंडियासारख्या कंट्रीजमध्ये, कारण की आपली पॉप्युलेशन जास्त आहे, डायव्हर्सिटी जास्त आहे. त्यामुळं पॉवर सेपरेशन इज मस्ट फॉर इंडिया. तर फेडरलिझम म्हणजे सेपरेशन ऑफ द पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट. आता सध्या भारतामध्ये 3 प्रकारचे सेपरेशन आहे, एक सेंटरमध्ये, एक स्टेटमध्ये आणि एक पंचायत राज सिस्टीम, नगरपालिका, पंचायत राज यांच्यामध्ये पण एक सेपरेट 3 टायर सिस्टीम म्हणता याला, 3 टायर सिस्टीम. सो फेडरेशन का गरजेचं आहे, का डायव्हर्सिटी रन करण्यासाठी डायव्हर्स पॉवर असायला पाहिजे. एकाच ठिकाणाहून सर्व पॉवर एक्झिक्यूट होऊ शकत नाही. त्यामुळे फेडरलिझम इज मस्ट. सो हा पहिला पॉईंट आहे, फेडरलिझम इज मस्ट इन द डायव्हर्स कंट्री. दुसरा पॉईंट आहे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट प्रोसेस अंडर आर्टिकल 368. आर्टिकल 368 मध्ये काय सांगितलेलं आहे, की देर इज अ प्रोव्हिजन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. तर कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट कशी करू शकतो आपण, तर सिंपल कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट दॅट इज बाय प्रायव्हेट मेंबर बिल. म्हणजे हे कोणता पण खासदार राज्यसभा किंवा लोकसभेमध्ये बिल आणून त्याच्यावर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करू शकतो, तर त्याला प्रायव्हेट मेंबर बिल म्हणतात. त्याच्यानंतर 2/3 स्पेशल मेजॉरिटी. सो 2/3 स्पेशल मेजॉरिटी पाहिजे आयदर कोणत्या हाऊसची, म्हणजे जिथं फर्स्ट इनिशिएट झालेलं आहे त्या हाऊसमधून 2/3 स्पेशल मेजॉरिटी पाहिजे. तिसरं टाईपचं बिल आहे 2/3 स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेटचा कन्सेंट पाहिजे. तर हे स्पेशल मेजॉरिटी अंडर येतं हे. सो हे 3 प्रकारचे आपण कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करू शकतो. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचा हा डिटेल चॅप्टर जेव्हा तो पॉईंट येईल तेव्हा आपण बघू याच्यानंतर. सो आता आपण तिसरा पॉईंट आहे फेडरल फीचर्स अँड युनिटरी फीचर्स. सो इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेडरल आणि युनिटरी असे 2 फीचर्स आहे, तर ते आपण डिटेलमध्ये बघूया. सो फेडरल फीचर्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज अ फेडरल कॅरेक्टर, कारण की डिव्हिजन ऑफ पॉवर आहे सेंटर आणि स्टेटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर बट इट इज ऑफन डिस्क्राइब ॲज अ क्वासी फेडरल बिकॉज इट कंबाईन्स फेडरल फीचर्स विथ द स्ट्रॉंग युनिटरी एलिमेंट्स. स्ट्रॉंग युनिटरी एलिमेंट्स म्हणजे काय, युनिटरी पण फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, कारण की इवन दो पॉवर डिस्ट्रीब्युशन जरी झाले असेल तरी पूर्ण इंडियाला एक इंटिग्रेटेड ठेवण्यासाठी स्ट्रॉंग सेंटर, दॅट इज स्ट्रॉंग पॉवर कुणाकडे दिलेले आहे, सेंटरकडे दिलेले, दॅट इज पार्लमेंटकडे दिलेले.
सो हियर आर द मेन फेडरल फीचर्स. फर्स्ट फीचर काय आहे, डिव्हिजन ऑफ द पॉवर. पॉवर आर डिवायडेड बिटवीन युनियन अँड स्टेट्स थ्रू 3 लिस्ट. 7 शेड्यूलमध्ये युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. आपण बघितलेले युनियनमध्ये पार्लमेंटला पूर्ण पॉवर आहे, स्टेट लिस्टमध्ये स्टेटला पूर्ण पॉवर आहे, कॉन्करंट लिस्टमध्ये दोघांना पण पॉवर आहे, पण मोर पॉवर टू पार्लमेंट, दॅट इज स्ट्रॉंग सेंटर. इवन द स्टेट लिस्टमध्ये जर नॅशनल इंटरेस्ट असेल, नॅशनल इंटरेस्ट, तर स्टेट लिस्टमध्ये अप टू सम कंडिशन और सम सर्टन युनियन दॅट इज पार्लमेंट, ते पण कोण, राज्यसभा दॅट इज काउन्सिल ऑफ द स्टेट, रिझॉल्युशन पास करून आणि त्याच्यावर प्रेसिडेंटचा असेंट घेऊन बिल स्टेट लिस्टवर एखादा ऍक्ट बनवू शकतो. उदाहरणार्थ छत्तीसगडमध्ये नक्षलवादी, ऍक्च्युअली नक्षलवादी नाही म्हणायचं त्याला, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणायला पाहिजे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ठीक आहे, आता यूपीएससीचा पार्ट आहे पण ठीक. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजेच नक्षलवादी इन सिम्पल वर्ड. तर इथं जर नक्सलिझम करायचं आहे, जे एका स्टेटनी जर कंट्रोल होत नसेल आणि त्याचा इम्पॅक्ट आजूबाजूच्या 2-3 स्टेटवर पडत असेल, तर सेंट्रल गव्हर्नमेंट लॉ बनवू शकतं रिगार्डिंग पोलीस स्टेट. कशासाठी, संदर्भात छत्तीसगडच्या पोलीस सब्जेक्टसाठी. सो कशासाठी, नॅशनल इंटरेस्टसाठी. का बरं, कारण की नक्षलिझम हा मेजरली छत्तीसगड आहे. सो तिथून तो आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर ओरिसा, इकडं छत्तीसगड, खाली आंध्र प्रदेश, ओरिसा, इकडं नंतरून महाराष्ट्रापर्यंत त्याची झळ बसलेली. सो अशा पद्धतीने जर एखादा टॉपिक जर नॅशनल इंटरेस्टसाठी जर त्याच्यावर ऍक्ट बनवायचा आहे, इवन दो सब्जेक्ट जरी स्टेट लिस्टचा असला तरी पण तो पार्लमेंट बाय लॉ म्हणजे बाय स्टेट लिस्टवर एखादा कायदा बनवू शकतो, पण सर्टन कंडिशनमध्येच. आणि कॉन्करंट लिस्टवर दोन्ही पण कायदा बनवू शकतो, पण स्टेटनी पण बनवला, युनियननी पण बनवला, तर युनियनचा लॉ प्रिवेल होईल ओव्हर द स्टेट लॉ, दॅट इज स्ट्रॉंग सेंटर. युनियन हॅज अ मोर पॉवर दॅन द स्टेट. सो सेकंड फीचर आहे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन. आपलं कॉन्स्टिट्यूशन कसं आहे, रिटर्न आहे. आर्टिकल 395 पर्यंत आर्टिकल आहे. आतापर्यंत 106 अमेंडमेंट झालेलं आहे, 106 अमेंडमेंट. सो आपले 395 आर्टिकल आहे. आपलं संविधान कसं आहे, रिटर्न आहे. ब्रिटिशचं संविधान कसं आहे, ते अनरिटर्न आहे. ब्रिटिशचं संविधान रिटर्नमध्ये नाही. अमेरिकेचं संविधान रिटर्न आहे, पण त्याच्यामध्ये फक्त 9च आर्टिकल आहे, सगळ्यात कमी असणारं, कमी आर्टिकल असणारं. आपलं सर्वात जास्त आर्टिकल असणारं आपलं स्टेट आहे कॉन्स्टिट्यूशन. सो इंडिया हॅज अ रिटर्न कॉन्स्टिट्यूशन विच क्लिअरली डिफाईन द पॉवर्स ऑफ द बोथ युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे युनियन अँड स्टेट गव्हर्नमेंटला क्लिअरली पॉवर डिफाईन आहे. कशामध्ये, 7th शेड्यूलमध्ये. 7th शेड्यूलमध्ये दिलं आहे ना, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. युनियन लिस्टमध्ये 97 सब्जेक्ट आहे, स्टेट लिस्टमध्ये 66 आहे, आणि कॉन्करंट लिस्टमध्ये आय थिंक 47 सब्जेक्ट आहे. सो हे मेन्शन केलेले ह्या सब्जेक्टवर लॉ बनवू शकतो. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जर दुसरा कोणता जर लॉ बनवायचा असेल तर अंडर आर्टिकल 3 पार्लमेंट हॅज अ राईट टू मेक अ लॉ. त्याच्यानंतर तिसरं फेडरल फीचर आहे सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन इज अ सुप्रीम, नॉट पार्लमेंट ऑर द स्टेट. आता सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कशाला म्हटलेलं आहे, कारण की रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे. सो रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळं आपल्याकडं काही पण एखादे स्टेट आणि सेंटरमध्ये डिस्प्यूट झाला तर त्याच्यावर आपल्याला कुठला पण सोल्युशन करायचं आहे तर ते थ्रू आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये बघायला भेटतं का याची पॉवर कोणाकडे ॲक्च्युली लॉ बनवण्याची. सो त्यामुळे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन हे सुप्रीम आहे. इवन दो सुप्रीम कोर्ट हा प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हटला जातो. सो सुप्रीम कोर्ट इज नॉट सुप्रीम. अल्टिमेटली सुप्रीम कोण आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुप्रीम कोण आहे, वी द पीपल. आपण प्रिॲम्बलमध्ये बघितलं वी द पीपल, स्टार्टिंगच आहे वी द पीपल पासून. वी द पीपल हॅव्हिंग सोलेमली रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इंटू सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. सो वी द पीपल पासून म्हणजे सर्व पॉवर लोकांपासून आहे. आणि लोक कोणाला पॉवर देतात, हे पार्लमेंटला पॉवर देतात, विधानसभेतला आमदारांना पॉवर देतात टू मेक लॉज ऑन बिहाफ ऑफ आवर्स. ठीक आहे. तो तिसरं आहे सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सो कॉन्स्टिट्यूशन इज अल्टिमेट सुप्रीम. त्याच्यानंतर चौथा आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन. आता रिजिडचा अर्थ काय आहे,
की इवन दो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बनवायचे आपल्याला अंडर आर्टिकल 368, तर ते रिजिड पण आहे अँड फ्लेक्झिबल पण आहे. रिजिड असं आहे की आपण जसं बघितलं 2/3 मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेटचा कन्सेंट पाहिजे. सो इथं ते रिजिडनेस येतं. हाफ स्टेटचा कन्सेंट घेणं फार अवघड काम आहे. सो त्याच्यावर आणि फ्लेक्झिबल मध्ये कसं आहे, आपण बघितलं एखादा प्रायव्हेट मेंबर बिल आणू शकतो, ठीक आहे, आणि ते सिंपल मेजॉरिटीनं पास होणार. म्हणजे 100 लोक असतील, 51 लोकांनी पास केलं म्हणजे वोटिंग केलं तर ते बिल पास होणार. ठीक आहे, अशा पद्धतीने हे सिंपल आणि फ्लेक्झिबल असे दोन हे. जो इथं म्हटलेले रिजिड कॉन्स्टिट्यूशन सर्टन प्रोव्हिजन स्पेशली फेडरल वन्स कॅन बी अमेंडेड ओनली कन्सेंट ऑफ द स्टेट आर्टिकल 368. ठीक आहे, तर हे ज्या पद्धतीने सांगितलं तेच आहे. रिजिड आणि फ्लेक्झिबल असे दोन प्रकारचे आपल्याजवळ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटचे प्रोसेस आहे. सो रिजिडमध्ये 2/3 स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेटचा कन्सेंट, आणि फ्लेक्झिबलमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल पण असलं किंवा प्रायव्हेट मेंबर पण बिल टाकू शकतो, म्हणजे एनी खासदार ऑफ विच इज नॉट फ्रॉम द रुलिंग पार्टी, कोणी पण हा बिल आणू शकतो, प्रायव्हेट मेंबर बिल आणू शकतो. आणि मोर जर 100 लोक प्रेझेंट असतील तर 51 लोकांनी प्रेझेंट आणि वोटिंग केलं तर ते बिल इझिली पास होऊन जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिपेंडेंटली ज्युडिशरी आर्टिकल 15 काय आहे, सेपरेशन ऑफ पॉवर. आर्टिकल 50 काय, सेपरेशन ऑफ पॉवर. त्याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की पार्लमेंट आणि ज्युडिशरीच्या पॉवर सेपरेट असायला पाहिजे. इव्हन दो हे जे स्टेटचे पण पॉवर आहे ते सगळं सेपरेशन, म्हणजे टोटल सेपरेशन ऑफ पॉवर. प्रत्येकात जे कोणी कोणामध्ये इंटरफेअर करू शकणार. ज्युडिशरी पार्लमेंटला सांगू शकत नाही की तुम्ही याच्यावर कायदा बनवा वगैरे, सुचवू शकतं, पण कंपल्सरी पार्लमेंटचं ऐकावंच लागेल, असं आपलं सुप्रीम कोर्टचं ऐकावंच लागेल असं नाही. बाय आणि व्हॉइस वर्सा सेम, पार्लमेंट पण सुप्रीम कोर्टवर काही दबाव टाकू शकत नाही थेरॉटिकली, टेक्निकली तसं तर सगळंच टाकू शकतात. तर इंडिपेंडंट ज्युडिशरी, सुप्रीम कोर्ट ऍक्ट ॲज अ गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे, गार्डियन म्हणजे काय आहे, इट्स सोलली ड्युटी टू प्रोटेक्ट द कॉन्स्टिट्यूशन. इट रिझॉल्व द सेंट्रल स्टेट डिस्प्यूट अंडर आर्टिकल 131. याचा अर्थ काय आहे की कुठला पण लॉ अगर स्टेट किंवा पार्लमेंटने जर बनवला तर तो रिव्ह्यू साठी कुठे जाणार, सुप्रीम कोर्टात जाणार. कारण की सुप्रीम कोर्ट काय आहे, फायनल इंटरप्रिटर, फायनल गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. तर सुप्रीम कोर्ट रिव्ह्यू करणार, अगर लॉ जर व्हॅलिड असेल तर पास, जर इनव्हॅलिड असेल म्हणजे अकॉर्डिंग टू लॉ नसेल, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक फीचरच्या बाहेर जर असेल तर सुप्रीम कोर्ट काय करेल, त्याला इनव्हॅलिड ठरवेल. ठीक आहे, उदाहरणार्थ एनजाक, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, हे 99 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आणलं होतं. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टचे जे कॉलेजियम सिस्टीम आहे ती बंद करून सुप्रीम कोर्टचे जे जजेस जे गव्हर्नमेंट अपॉइंट करणार होतो, सो सुप्रीम कोर्टाने याला स्ट्रक डाऊन केलं. तर असा कोणता लॉ आहे जो जर कॉन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट असेल. आता हा जो कशाच्या अगेन्स्ट होता, आर्टिकल 15 सेपरेशन ऑफ पॉवर. पार्लमेंट सुप्रीम कोर्टला त्याची पॉवर घेऊ शकत नाही, सुप्रीम कोर्टची पॉवर. सो यांनी हा कॅन्सल करून म्हणजे इनव्हॅलिड ठरवला, सो तो नल अँड व्हॉइड झाला. त्याच्यानंतर ड्युअल पॉलिटी, there is a two level of the government, union government, state government, each is the independent of its own sphere. 7 शेड्यूल मध्ये बघितलं, स्टेट लिस्ट, सेंट्रल लिस्ट, कॉन्करर लिस्ट. स्टेट लिस्टचा एखादा लॉ अप टू सम एक्सटेंट, अप टू सम कंडिशन, सम सर्टन कंडिशन मध्येच तो चेंज करू शकतो पार्लमेंट. ठीक आहे, त्याच्यानंतर बाय कॅमेरल लेजिस्लेशन. बाय कॅमेरल म्हणजे काय, प्रेझेन्स राज्यसभा, इन द प्रेझेन्स राज्यसभा रिप्रेझेंटिंग द स्टेट्स स्ट्रेंथन द फेडरल स्ट्रक्चर. बायकॅमेरल म्हणजे दोन सभागृह, एक लोकसभा आहे, एक राज्यसभा आहे, तो दोन सभागृह आहे. सो त्याच्यामध्ये राज्यसभा आहे, हे कुणाला रिप्रेझेंट करतं, हे स्टेटला रिप्रेझेंट करतं. त्यामुळे स्टेट लॉचं कोणता पण लॉ पण बनायचा असेल तर पहिलं रिझोल्युशन राज्यसभाच पास करावं लागतं, लोकसभेत डायरेक्ट पास होऊ शकत नाही. राज्यसभांनी रिझोल्युशन पास करून त्याच्यानंतर प्रेसिडेंटचा असेंट घेऊन मगच ते रिझोल्युशन किंवा पास केल्यानंतर ते ऍक्ट बनू शकतं. तर बायकॅमेरल लेजिस्लेशन म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा दोन आपल्याला बायकॅमेरल लेजिस्लेशन आहे. त्याच्यानंतर सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ओव्हर द लेजिस्लेचर.
याचा काय अर्थ आहे, लॉ मेड बाय द युनियन ऑर स्टेट लेजिस्लेचर, युनियन ऑर स्टेटमध्ये कोणतं पण लॉ बनवला कुठल्या सभागृहाने, इट कॅन बी रिव्ह्यू अँड स्ट्रक डाऊन बाय द कोर्ट्स इफ इट्स अनकॉन्स्टिट्युशनल, जे आता असं म्हटलेलं होतं. जर एखादा अनकॉन्स्टिट्युशनल लॉ असेल तर तो रिव्ह्यू कोण करणार, सुप्रीम कोर्ट, आणि तो स्ट्रक डाऊन करणार. ठीक आहे. सो दिस इज 8 फीचर. त्यानंतर आहे 9th फायनान्शियल फेडरलिझम. याचा काय अर्थ आहे, सेपरेट सोर्सेस ऑफ द रेव्हेन्यू आर प्रोव्हाइडेड युनियन अँड स्टेट. याचा काय अर्थ आहे, युनियन आणि स्टेटला सेपरेट काय आहे, सोर्स ऑफ द रेव्हेन्यू, म्हणजे त्यांना टॅक्स कलेक्शनसाठी वेगवेगळे सोर्सेस आहे. समजा स्टेट, आपलं जीएसटी आपण बघितलं तर त्याच्यात स्टेट पण आहे, स्टेट जीएसटी आणि सेंट्रल जीएसटी, असे दोन कंपोजिशन आहे. परत बाकीच्या ठिकाणावरून पण स्टेटला वेगळा रेव्हेन्यू भेटतो, सेंट्रल गव्हर्नमेंटला वेगळा रेव्हेन्यू भेटतो. सो रेव्हेन्यू कलेक्शनची जी पॉवर आहे दोघांना सेपरेट आहे, म्हणजे त्यांचा जो सोर्स आहे दोघांना सेपरेट आहे आणि तो ठरवून दिलेला आहे. सो डिस्ट्रीब्युशन इज गाइडेड बाय द फायनान्स कमिशन अंडर आर्टिकल 280. आता फायनान्स कमिशन कुठे येतं, हे सेंटर स्टेट फायनान्स कमिशन, आणि हे अंडर आर्टिकल 280 मध्ये येतं. म्हणजे आपल्याला फायनान्स कमिशनचे आर्टिकल 260, एक मिनिट, आपण बघितलं फायनान्शियल रिलेशन 265 to 289 मध्ये, तर आर्टिकल 280 द फायनान्स कमिशन येतं. दर 5 वर्षांनी फायनान्स कमिशन बसते आणि ते ठीक आहे. आर्टिकल 280 दिलेलं आहे, 280. ठीक आहे. ठीक. त्यानंतर 10th कॉन्स्टिट्युशनली गॅरंटीड स्टेट एक्झिस्टन्स. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन गॅरंटीड देते कशासाठी, स्टेटच्या एक्झिस्टन्ससाठी. म्हणजे स्टेटला प्रोटेक्शनची जबाबदारी ही कॉन्स्टिट्यूशन थ्रू, कॉन्स्टिट्यूशन ही स्टेटचं प्रोटेक्शनची जबाबदारी, म्हणजे कोणी अक्वायर नाही करू शकत. म्हणजे महाराष्ट्र बिहारवर कब्जा करून महाराष्ट्रात नाही घेऊ शकत, किंवा शेजार राज्य एमपीवर कब्जा करून महाराष्ट्रात नाही घेऊ शकत. म्हणजे प्रत्येकाची पॉवर वेग ठरवून दिलेली. सो प्रत्येक स्टेटची जी ऑटोनॉमी ती कॉन्स्टिट्यूशनली गॅरंटेड आहे. ठीक आहे. सो आणि हे प्रोटेक्शन कुठून भेटते, कॉन्स्टिट्यूशन मधून भेटते. आणि कॉन्स्टिट्यूशनला प्रोटेक्टर कोण आहे, सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट काय करतो, रिव्ह्यू करतो कुठला पण ऍक्ट अगर पार्लमेंट किंवा स्टेटनी बनवलेला आहे तो म्हणजे कोणी कोणावर अतिक्रमण नाही करू शकत. इन शॉर्ट, स्टेट डिराईव्ह देअर पॉवर्स डायरेक्टली फ्रॉम द कॉन्स्टिट्यूशन अँड नॉट फ्रॉम द सेंटर. सेंटरचं काम आहे प्रोटेक्शन करणं, म्हणजे इन सर्टन केस नॅशनल इंटिग्रेशनसाठी किंवा नॅशनल इंटरेस्टसाठी. ठीक आहे. म्हणजे जर सपोज आपला बिहार आहे, नेपाळला लागून आहे, चायनाला लागून आहे, सपोज जे 7 सिस्टर आहे, तर हे जे 7 सिस्टर आहे, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, इकडं अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, तर इकडं हे चायना आहे. तर चायनाने ऑलमोस्ट असा अरुणाचल प्रदेश कब्जा केलेलाच आहे इनडायरेक्टली, पण टेक्निकली हा आपलाच पार्ट आहे अजूनपर्यंत. तर ते स्टेटला प्रोटेक्शनची जबाबदारी कोणाची, सेंटरची आहे. म्हणजे जेव्हा नॅशनल इंटिग्रेशनचा प्रश्न येईल, नॅशनल इंटिग्रेशन, नॅशनल इंटरेस्ट. आणि कन्क्लुजन काय, ॲट द एंड काय आहे, इंडिया इज अ फेडरल इन स्ट्रक्चर बट युनिटरी इन स्पिरिट ॲज डिस्क्राईब बाय द के.सी. वेअर. के.सी. वेअर हा एक फिलॉसॉफर आहे. यांनी सांगितलेलं आहे की इंडिया फेडरल स्ट्रक्चर आहे पण युनिटरीचं स्पिरिट आहे. म्हणजे कसं आहे, इंडिया इज, आर्टिकल पहिलं आपला आर्टिकल 1 आहे की इंडिया इज अ ऑर्गनायझेशन ऑफ स्टेट. म्हणजे आपला इंडिया युनियन ऑफ द स्टेट. इंडिया इज अ युनियन ऑफ द स्टेट, युनियन ऑफ द स्टेट, युनियन ऑफ द स्टेट, आर्टिकल 1. ठीक आहे. इंडिया काय आहे, युनियन ऑफ द स्टेट. त्यामुळं आपली इंटिग्रिटी, नॅशनल इंटिग्रिटी
किंवा नॅशनल इन्क्लुजन म्हणजे इंडियातला कोणत्या पण स्टेटला बाहेर होता येणार नाही इंडियामधून. सध्या इथं हा 4 राज्य आहेत: कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, केरळा. यांना वाटतं का आपण द्राविड नाडू तयार करून इंडियातून सेपरेट व्हावं अशी यांची मागणी ठराविक कालावधीने चालू काही काही वर्षांनी चालूच येते. तर तरी यांना चान्स नाही किंवा हे इंडियातून बाहेर पडू शकत नाही, कारण की इंडिया काही युनियन ऑफ द स्टेट आहे, याला बाहेर पडण्याचा अधिकार नाही. याच्या उलट अमेरिकेमध्ये असा अमेरिकेचा एक मॅप आहे. अमेरिकेमध्ये 50 स्टेट आहे, पण 50च्या 50 स्टेट बाय ॲग्रीमेंटने एकत्र आलेले आहे आणि त्यांची कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट इतकी क्रिटिकल आहे, किचकट आहे की यांना प्रोव्हिजन आहे हे बाहेर जाऊ शकता, पण ती प्रोव्हिजन इतकी किचकट आहे का आजपर्यंत गेलेली नाही. त्यांना ऑलमोस्ट 200-250-300 वर्ष झालेले स्वातंत्र्य भेटून, ते पण इंग्रजांच्या याच्या खालीच होत्या. ठीक आहे, तर हे फेडरल फीचर्स आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट बघू युनिटरी फीचर्स. थोडं फास्ट बघूया, वेळ भरा आहे. स्ट्रॉंग सेंटर काय आहे की नॅशनल इंटरेस्ट, नॅशनल इंटिग्रेशनसाठी मेजर पॉवर टू कोणासाठी सेंटरकडे. ठीक आहे, आपण बघितलं स्टेट किंवा कॉन्करंट लिस्टमध्ये जो पण लॉ बनवायचा आहे तो कोणता लॉ प्रिव्हेल होईल, युनियनचा लॉ प्रिव्हेल म्हणजे पार्लमेंटचा लॉ प्रिव्हेल होईल. सो युनियन गव्हर्नमेंट इज अ मोर पॉवरफुल दॅन द स्टेट इज अ नॉट इनडिस्ट्रक्टिबल. पार्लमेंट कॅन अल्टर द स्टेट बाउंड्रीज अँड नेम्स अंडर आर्टिकल 3. इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे काय, हे मगाशी जे सांगितलं ते बाहेर येऊ शकत नाही, डिस्ट्रक्ट होऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही. आणि पार्लमेंट कॅन अल्टर द बाउंड्रीज म्हणजे अच्छा, पार्लमेंट काय करू, आता सपोज आंध्र प्रदेश होता, त्याच्यामध्ये त्यांनी 2014ला तेलंगणा सेपरेट केला 2014ला. ठीक आहे, तर ही पॉवर कोणाकडे, पार्लमेंटकडे. 2014ला यांनी सेपरेट केलेलं आहे तेलंगणा. असं छत्तीसगड, परत UP मधून उत्तराखंड वेगळे केलेले, छत्तीसगड वेगळं केलेलं आहे. तर ही पॉवर जी कोणाला आहे, ही सेंटरला पॉवर आहे, म्हणजे पार्लमेंट थोडक्यात. सो सिंगल कॉन्स्टिट्यूशन हे आपण आता युनिटरी फीचर बघतोय. युनिटरी फीचर्स, सिंगल कॉन्स्टिट्यूशन. अनलाइक द क्लासिक फेडरेशन, इंडिया हॅज अ वन कॉन्स्टिट्यूशन फॉर द बोथ युनियन अँड स्टेट. म्हणजे भारतामध्ये ओनली एकच कॉन्स्टिट्यूशन आहे, सिंगल कॉन्स्टिट्यूशन. तसंच सिंगल सिटिझनशिप, सिंगल कॉन्स्टिट्यूशन, सिंगल सिटिझनशिप. तर सिंगल कॉन्स्टिट्यूशन आहे, सिंगल सिटिझनशिप, याच्या खालीच सिंगल सिटिझनशिप. म्हणजे इंडियामधून कोणी पण माणूस जर अमेरिका किंवा UK किंवा आता सध्या दुबईची म्हणजे UAEची, दुबई देश नाही UAE देश आहे, UAEची जर सिटिझनशिप घेतली तर भारताची सिटिझनशिप ॲटोमॅटिकली काय होणार, संपुष्टात येणार. सो हे सिंगल सिटिझनशिप म्हणजे आपल्याकडे एकच आहे. असं पण नाही, अमेरिकेमध्ये डबल सिटिझनशिप आहे, त्याच्यामध्ये न्यूयॉर्कचा पण सिटिझन आहे आणि अमेरिकेचा पण सिटिझन आहे. ठीक आहे, म्हणजे त्या राज्याचा पण तो सिटिझन असतो आणि पूर्ण देशाचा पण सिटिझन असतो. भारतामध्ये फक्त सिंगल सिटिझनशिप आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड ज्युडिशरी. इंटिग्रेटेड म्हणजे काय, सगळ्यात हायरार्की काय आहे ज्युडिशरीची, सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर हायकोर्ट. प्रत्येक राज्यात नाही, काही काही 2 राज्य मिळून पण हायकोर्ट्स आहेत. हायकोर्ट म्हणजे त्याच्यानंतर लोअर कोर्ट आहे. लोअर कोर्टमध्ये कोणते, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट, परत सब डिव्हिजनल, त्याच्यानंतर JMFC, फॅमिली कोर्ट, असे वेगवेगळे कोर्ट्स आहेत. ते लोअर कोर्ट आहे हायकोर्टच्या खाली. सो
ही कंटिन्युटी यांची मेंटेन करते. म्हणजे हायकोर्टाची जी ऑर्डर आहे ती सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर ती हायकोर्टला आणि लोअर कोर्टला मान्य करावं लागेल. सुप्रीम कोर्टची ऑर्डर ही फायनल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सी याच्यात काय म्हटलेलं आहे, इंटिग्रेटेड ज्युडिशरी देर इज अ वन ज्युडिशियल सिस्टम हेडेड बाय द सुप्रीम कोर्ट. बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर हायकोर्ट अँड सबऑर्डिनेट कोर्ट आर द इंटिग्रेटेड टू वन हायरार्की, जे पद्धतीने मग सांगितलं ते. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ द गव्हर्नर. आता गव्हर्नर काय, गव्हर्नर ॲज अ अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट अँड ऍक्ट ॲज अ सेंट्रल रिप्रेझेंटेटिव्ह इन द स्टेट. आता गव्हर्नर कोण अपॉइंट करतो, प्रेसिडेंट अपॉइंट करतो. कुणाच्या रिकमेंडेशननुसार, प्राईम मिनिस्टर हेडेड बाय काउन्सिल ऑफ मिनिस्टर. प्राईम मिनिस्टर हेडेड टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर. यांचं लेटर जातं प्रेसिडेंटला का ह्या माणसाला आपण ह्या स्टेटसाठी गव्हर्नर म्हणून अपॉइंट करा. आणि अंडर आर्टिकल 72 आपण बघितलेलंच आहे. एड आर्टिकल 72 काय आहे, एड अँड ॲडवाइस गिवन बाय प्राईम मिनिस्टर हेडेड बाय प्राईम मिनिस्टर हेडेड टू काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू द प्रेसिडेंट इज बाइंडिंग. प्रेसिडेंटवर बाइंडिंग आहे. सो हे जे पण ज्यांचं नाव सांगाल त्यांना अपॉइंट करावंच लागतं. सर्टन केसमध्ये ते रिटर्न पाठवू शकता की याच्यावर विचार करा, पण परत जर विचार करून पाठवलं तर तेव्हा त्यांना ते बाइंडिंग आहे. सो तर प्रेसिडेंट गव्हर्नर कोण अपॉइंट करतो, प्रेसिडेंट अपॉइंट करतो. कुणाच्या सांगितल्याने, प्राईम मिनिस्टर अँड काउन्सिल ऑफ मिनिस्टर. काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर, टॉपचे जे 4-5 मिनिस्टर आहे ते मिळून, आणि प्राईम मिनिस्टर त्याचा हेड असतो त्या कमिटीचा. तर हे झालं अपॉइंटमेंट ऑफ द गव्हर्नर. आता आपल्याला इथे एक चॅप्टर पण आहे गव्हर्नर, गव्हर्नर्स रोल्स इन द स्टेट. आणि हा गव्हर्नमेंट काय आहे, सेंट्रलचा रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे ती हा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, हा स्टेट गव्हर्नमेंट आहे, आणि यांच्यातली जी लिंक हे करायची थ्रू कशा थ्रू चालणार, गव्हर्नर थ्रू चालणार, थ्रू गव्हर्नर. तर ते कंटिन्युटी राहण्यासाठी. त्यामुळे आपण बघतोय बऱ्याच राज्यामध्ये गव्हर्नर सेंट्रलचा जो गव्हर्नर असेल तो सेंट्रलच्या पद्धतीने वागतो. स्टेटचे बरेचसे ते बिल पास करून देत नाही. ठीक आहे ना. आपण जसं सध्या तामिळनाडूमध्ये बघितलेले क्लासिक, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं अगोदर 3 महिन्यामध्ये तुम्ही बिलवर ॲसेंट देत जा, सही करत जा. पण नंतरून कॉन्स्टिट्यूशनमध्ये असे काही मेन्शन नाही किती टायमात त्यांनी साईन करायला पाहिजे. सो त्यामुळे परत सुप्रीम कोर्टाने स्वतःचा डिसिजन बॅकआउट केला आणि ते म्हटले आता तुम्हाला पाहिजे तेव्हा देऊ शकता. म्हणजे ज्युडिशरीवर पण समवॉट प्रेशर येतो कधी कधी. इमर्जन्सी प्रोव्हिजन आहे. आता हे इमर्जन्सी काय, ड्युरिंग द इमर्जन्सी द कॉन्स्टिट्यूशन बिकम द युनिटरी इन ऑपरेशन. आता याच्यात 3 प्रकारच्या इमर्जन्सी. एक नॅशनल इमर्जन्सी आर्टिकल 352, सेंटर कॅन लेजिस्लेट ऑन द स्टेट सब्जेक्ट. आर्टिकल नॅशनल इमर्जन्सी म्हणजे काय, 352 मध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट ऍक्टिव्ह राहणार, बाकीचे सर्व स्टेट गव्हर्नमेंट सस्पेंड राहणार. आपले फंडामेंटल राईट सुद्धा सस्पेंड होतात इंडिव्हिज्युअलचे. सगळं इन्स्टिट्यूशन सस्पेंड राहतात ड्युरिंग द नॅशनल इमर्जन्सी. स्टेट इमर्जन्सीमध्ये काय असतं किंवा प्रेसिडेंट रूल, हे 2 वेगवेगळे, एक 356 आहे आणि एक 365 आहे. स्टेट इमर्जन्सीमध्ये एक प्रेसिडेंट रूल आहे आणि एक गव्हर्नर रूल असतो. ठीक आहे. तर स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन कम्स अंडर द सेंटर. म्हणजे स्टेटचे जे पण लॉज वगैरे बनवायचे तर ते कोण बनवणार, सेंट्रल बनवणार. म्हणजे जसं मुख्यमंत्री, ओके, जेव्हा सीएम उद्धव ठाकरे त्यावेळेचा विषय चालू होता तेव्हा त्यांनी स्टेट इमर्जन्सी लावलेली होती. मग आता पॉवर कोणाकडे आलेली, युनियनकडे आलेली, म्हणजे पार्लमेंटकडे, सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंट काय करणार, त्याच्यावर लॉ बनवणार स्टेटवर. त्याच्यानंतर तिसरा टाईप फायनान्शियल इमर्जन्सी अंडर आर्टिकल 360, सेंट्रल कंट्रोल द स्टेट फायनान्सेस. ठीक आहे. पण आतापर्यंत फायनान्शियल इमर्जन्सी एकदा पण लागलेली नाही. 1991 मध्ये 8च दिवसात लागू शकणार होती, पण थोडक्यात वाचलो आपण, थँक्स टू मनमोहन सिंग. सो त्यानंतर पार्लमेंट पॉवर्स ओव्हर द स्टेट लिस्ट. पार्लमेंट पॉवर ओव्हर द स्टेट लिस्ट. पार्लमेंटची कोणते पॉवर आहे स्टेट लिस्टसाठी. पार्लमेंट कॅन लेजिस्लेट ऑन द स्टेट सब्जेक्ट फॉर द नॅशनल इंटरेस्ट. आर्टिकल 249. आपण 249 मध्ये बघितलेलं आहे की पार्लमेंट नॅशनल इंटरेस्टसाठी काय करू शकतो,
स्टेट लिस्टवर एखादा सब्जेक्ट आहे त्याच्यावर लॉ बनवू शकतो, जसं आपण मगाशी बघितलं छत्तीसगडचं उदाहरण बघितलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय आहे, व्हेन राज्यसभा पासेस द रिझोल्युशन ड्युरिंग द इमर्जन्सी, त्याच्यामध्ये पण राज्यसभा म्हणजे काउन्सिल ऑफ द स्टेटला रिझोल्युशन पास करावं लागतं, त्याचा ॲसेंट घ्यावा लागतो प्रेसिडेंटचा, आणि मग ते त्याच्यावर ऍक्ट बनवू शकतात. म्हणजे थोडक्यात काय, अगोदर पॉवर घेतात, स्टेटकडून पॉवर घेतात, रिझोल्युशन पास करून घेणे म्हणजे पॉवर घेणे, आणि नंतर प्रेसिडेंटचा असेंट झाल्यावर ते बिल पास करणार पार्लमेंटमध्ये, म्हणजे राज्यसभेत पास करणार, मग लोकसभेत जाणार, मग प्रेसिडेंटची परत साईन होणार. फॉर द इंटरनॅशनल ऑब्लिगेशन आर्टिकल 253, नॅशनल इंटिग्रेशनसाठी पण करू शकतात, आणि इंटरनॅशनल ऑब्लिगेशन जर असेल, समजा आपल्या ट्रेडच्या रिलेटेड किंवा इंटरनॅशनल बाउंड्रीज, कम्युनिकेशन, त्याच्यानंतर वॉर वगैरेची काही सिच्युएशन असेल, सो त्यावेळेस जर काही इंटिग्रेशनच्या रिलेटेड म्हणजे सिव्हिल काही भारताचं जर युद्ध वगैरे चालू असेल, तर सगळे पोलीस कमांडिंग फोर्स सगळ्या जर इंटिग्रेशन करायचे असेल, तर त्याच्यावर रिलेटेड पण काही लॉ आपण स्टेट पार्लमेंट बनवू शकतो फॉर इंटरनॅशनल ऑब्लिगेशन. त्याच्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस युनिटरी फीचर, सध्या काय चालू आहे, युनिटरी फीचर चालू आहे. ऑल इंडिया सर्व्हिसेस काय, IAS, IPS, IFS, फॉरेस्ट सर्व्हिस, IFS म्हणजे फॉरेस्ट, फॉरेन नाही, आर कंट्रोल बाय द सेंटर बट वर्क इन द स्टेट इन्शुरिंग द युनिफॉर्म ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे महाराष्ट्राचा एखादा स्टुडंट आहे, तो IAS आहे गुजरातमध्ये, कशासाठी, युनिफॉर्म इंटिग्रेशनसाठी. इथे आहे युनिफॉर्म ॲडमिनिस्ट्रेशन इंटिग्रेशन ऑफ द स्टेट और, आणि त्यांच्या जोपर्यंत स्टेटमध्ये आहे तोपर्यंत त्याचं पेमेंट सॅलरी वगैरे सगळं कोण देणार, स्टेट गव्हर्नमेंट देणार, स्टेट गव्हर्नमेंट, ठीक आहे. आणि जेव्हा तो रिटायर होईल त्याचे मग त्याच्यानंतर जे रिटायरचे पर्क्स असतील ते कोण देणार, सेंट्रल गव्हर्नमेंट, कारण की अल्टिमेटरी कोण आहे तो, ऑल इंडिया सर्व्हिसचा पर्सन आहे, कोणी IAS. समजा महाराष्ट्रात असेल, गुजरातमध्ये असेल, तर गुजरातचे गव्हर्नमेंट त्याला जोपर्यंत सर्व्हिसमध्ये जोपर्यंत पेमेंट देणार, त्यानंतर रिटायर झाल्यावर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, असं नाही का महाराष्ट्र देणार, महाराष्ट्रात काय संबंध, सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, ठीक आहे. सो ऑल इंडिया सर्व्हिस युनिफॉर्मिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आपण बघितलं सेंटर स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आहे. तर आता याच्या पुढे बघू, आता आपण लेजिस्लेटिव्ह सध्या बघतोय क्लासमध्ये, आता आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बघू तेव्हा याचा उल्लेख येईल. त्याच्यानंतर रेसिड्युरी पॉवर विथ द सेंटर. रेसिड्यू पॉवर म्हणजे काय, रेसिड्यू पॉवर लाईक वेन द युनियन आर्टिकल 248 अनलाईक द USA. रेसिड्यू पॉवर म्हणजे होलसोल पॉवर टू द युनियन. युनियनला काय आहे, रेसिड्यू पॉवर म्हणजे ऑथॉरिटिव्ह किंवा डिस्क्रिशनरी पॉवर आहे का, युनियन नॅशनल इमर्जन्सी लावायची जर असेल तर कोण लावणार, ऑब्व्हियसली युनियन लावणार, पार्लमेंट लावणार, ते पण कधी, युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय PM, यांचं लेटर जाणार प्रेसिडेंटला, आणि मग तेव्हा प्रेसिडेंट लावणार. इंदिरा गांधीच्या वेळेस काय झालं होतं, इंदिरा गांधी PM आणि प्रेसिडेंट लावतो, पण इंदिरा गांधीनेच अनाऊन्स केले, असं झालं, ऑन बिहाफ ऑफ प्रेसिडेंट, म्हणजे प्रेसिडेंट ऑफिशियली प्रेसिडेंट लावतो त्याचा. तर त्याच्यानंतर 44 हे इंदिरा गांधीच्या वेळेस 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आली होती, त्याच्यानंतर 44 मोरारजी देसाईंनी आणलेली होती. तर त्याच्यामध्ये हे चेंजेस केले की प्रेसिडेंटला जेव्हा वाटेल तेव्हा लावू शकत नाही, त्यांनी त्याच्याकडं रिटर्न लेटर असायला पाहिजे, रिटर्न लेटर कुणाचं, काउन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे जे कॅबिनेट मिनिस्टर आहे टॉपचे त्यांचं, विथ PM ॲज अ हेड, त्यांचं लेटर पाहिजे प्रेसिडेंटला, तेव्हा तो नॅशनल इमर्जन्सी लावू शकतो. तर नॅशनल इमर्जन्सी किंवा अजून ज्या पॉवर आहे स्टेटच्या कॉन्करंट लिस्टवर किंवा स्टेट लिस्टवर, तर मोर पॉवर कुणाकडे, युनियनकडे. त्यामुळं युनियनला रेसिड्युरी पॉवर आहे म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर जास्त आहेत. त्याच्यानंतर अनइक्वल रिप्रेझेंटेशन ऑफ द स्टेट्स. अनइक्वल रिप्रेझेंटेशन काय आहे की स्टेट्स हॅव अनइक्वल रिप्रेझेंटेशन इन राज्यसभा बेस अपॉन द पॉप्युलेशन. आता हे कसं, आता महाराष्ट्र आहे, ठीक आहे, एकच मिनिट, महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये 48 सीट्स आहेत राज्यसभेला, सॉरी लोकसभेला 48 आहे, आणि राज्यसभेला आय गेस 22 या 26 असं काहीतरी आहे, कमी जास्त आहे, ठीक आहे. त्याच्या उलट UP मध्ये सर्वात जास्त आहे राज्यसभेला, त्याच्यानंतर बिहार,
महाराष्ट्र, म्हणजे याच्यात काय मागे पुढे असेल, पण राज्यसभेमध्ये काय आहे, इक्वल रिप्रेझेंटेशन नाहीये. कारण की राज्यसभेमधले जे खासदार आहेत ते कोणाला रिप्रेझेंट करतात, तर ते स्टेटला रिप्रेझेंट करतात. पण सपोज आता केरळ आहे, केरळची पॉप्युलेशन कमी आहे, सो अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन तिथं ते लोक इलेक्ट होतात. राज्यसभेचे खासदार कोण इलेक्ट करतं, जे आपण आमदार खासदार निवडून देतो ते लोक इनडायरेक्टली, म्हणजे राज्यसभेच्या खासदारांचं इलेक्शन हे होत नाही, ते आपण इनडायरेक्टली इलेक्टेड करतो, त्यांना इलेक्ट करतो. तर ते जे आमदार खासदार आहे ते त्यांना इलेक्ट करून द्या. त्याचा तो वेगळा फॉर्म्युला आहे, आता सध्या तो सिलेबसमध्ये नाही, डिटेल बघू नंतर. सो इन शॉर्ट काय आहे, राज्यसभेमध्ये ज्या स्टेटचं जास्त पॉप्युलेशन त्यांची जास्त खासदार. सो हे एक फीचर्स. विटो ओव्हर द स्टेट बिल. आता विटो काय आहे, तर गव्हर्नर कॅन रिझर्व द स्टेट बिल फॉर द कन्सिडरेशन ऑफ द प्रेसिडेंट. जसं मग बघितलं तमिळनाडूचं एक्झाम्पल, की तमिळनाडूमध्ये काय आहे, आर एन रवी गव्हर्नर आहे. त्यांनी तमिळनाडू सरकारने काही बिल पास केले फॉर द वेलफेअर ऑफ द स्टेट ऑब्विसली. तर त्यांनी ते बिल ऑलमोस्ट 1 वर्षापेक्षा जास्त काळासाठी त्याच्यावर सिग्नेचरच केले नाही, साईनच केले नाही. त्याच्यामुळे जोपर्यंत जसं सेंट्रलमध्ये राज्यसभेने बिल पास केलं, त्याच्यानंतर ते लोकसभेत जाईल, लोकसभेने पास केल्यानंतर ते प्रेसिडेंटकडे जाईल. ठीक आहे, आणि मग प्रेसिडेंटनी सिग्नेचर केल्यावर ते काय बिल काय बनणार, ऍक्ट बनणार, म्हणजे कायदा बनणार. तसं सेम स्टेटमध्ये जिथं विधान परिषद आहे, तर तिथं विधान परिषदेतून विधानसभेकडे किंवा विधानसभेकडून विधान परिषद आहे. पण 7च राज्यामध्ये विधान परिषद आहे, बाकीच्या याच्यात विधान परिषद नाही, म्हणजे विधानसभा आहे. म्हणजे थोडक्यात आपण हाऊस ऑफ कॉमन म्हणतो त्यांना, स्टेट असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतो त्याला. तर लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये जर बिल पाठवलं, मग त्यानंतर ॲसेंटसाठी कोणाकडे जाणार, गव्हर्नरकडे जाणार. जर गव्हर्नरने त्याच्यावर साईन नाही केली तर तोपर्यंत ते बिलच राहणार, तो ऍक्ट बनणार नाही. मग राज्य सरकारला पण काय होईल, की ते पास करतात, म्हणजे त्याच्यावर काही ऍक्शन घेता येणार नाही जोपर्यंत ते ऍक्ट बनत नाही तोपर्यंत. त्यामुळे ते गव्हर्नर काय करतो, पण त्याच्या डिस्क्रिप्शनसाठी कधी कधी त्याला वाटू शकतं जेन्युन यांनी घाई गडबडीने इलेक्शन आलं म्हणून काहीतरी लोकांना हे करायचं, अपीज करायचं, त्याच्यासाठी दिलेले आहे. सो त्या वेळेपासून तो म्हणजे त्याच्या डिस्क्रिप्शनवर आहे, अरे प्रेसिडेंटला पाठवायचं नाही पाठवायचं. पण हे एक फीचर आहे, म्हणजे याच्यावर काय ओव्हर कंट्रोल कुणाचा राहतो, परत स्टेट गव्हर्नमेंटचा. जर प्रेसिडेंटकडे पाठवलं तर प्रेसिडेंट कुणाचा असतं, की युनियनचा, बरोबर. आता ती अशी चेन आहे. अल्टिमेटली कन्क्लुजन काय आहे, ड्यू टू युनिटरी फीचर्स इंडिया इज डिस्क्राइब एज अ युनिक, डिस्क्राइब एज अ कॉसी फेडरल कॉन्स्टिट्यूशन विथ द स्ट्रॉंग सेंट्रल बायस. थोडक्यात काय आहे, इवन दो स्टेटला पॉवर दिलेला आहे, तरी मेजॉरिटी पॉवर किंवा मेजॉरिटी इन्क्लिनेशन ऑफ द टू मेक लॉ कोणाकडे, सेंटरकडे. त्यामुळं युनिटरी म्हणजे हे युनियन नेचर टिकून राहण्यासाठी, नॅशनल इंटिग्रिटी टिकून राहण्यासाठी जास्त पॉवर आहे. नाही तर उद्या कोणत्या स्टेटला जर पॉवर दिली तर तो सेपरेट होईल, बरोबर आहे. सो ते टाळण्यासाठी थोडासा त्रास झाला चालेल स्टेटला, पण पूर्ण देशाची एकाग्रता, अखंडता टिकून राहण्यासाठी त्यांना ते जास्त पॉवर द्यावा लागली, कुणाला, युनियनला. त्याच्यानंतरचा हा जो पॉइंट आहे, आता आपण इथं बघितलेलं आहे की याच्यामध्ये बघा, आता आपण बघितलंय व्हाय फेडरलिझम, त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट प्रोसेस बघितलेली आपण. एका सभेतून दुसऱ्या सभेत जाणार, मग प्रेसिडेंटकडे जाणार, प्रेसिडेंट त्याच्यावर सही करणार, मग तो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होणार. 3 प्रकारचे बघितले, सिंपल मेजॉरिटी, त्याच्यानंतर 2/3 मेजॉरिटी, 2/3 मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेटचा कन्सेंट. त्याच्यानंतर फेडरल युनिटरी फीचर आता आपण बघितले. त्याच्यानंतर सेंटर स्टेट रिलेशन, तर आपण आता लेजिस्लेटिव्ह रिलेशन 245 ते 254 मध्ये आहे. त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन 256 ते 63 आणि फायनान्शियल 265 ते 89 मध्ये. सो आता आपण लेजिस्लेटिव्ह रिलेशन बघू. ठीक. सो लेजिस्लेटिव्ह रिलेशन बिटवीन सेंटर अँड स्टेट फ्रॉम आर्टिकल 245 टू 254. ठीक आहे. सो 245 काय सांगताय, की एक्सटेंट ऑफ द लॉ मेड बाय द पार्लमेंट अँड बाय द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट. एक्सटेंट ह्या वर्ड वापर, लॉज मेड बाय द पार्लमेंट अँड बाय द स्टेट बाय द लेजिस्लेचर ऑफ द स्टेट, म्हणजे स्टेट लेजिस्लेचर आले इथे. आज कसं चालक.
आर्टिकल 245 काय सांगतोय, एक्सटेंट ऑफ द लॉ मेड बाय द पार्लमेंट अँड बाय द स्टेट लेजिस्लेचर, म्हणजे पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर आर बोथ आर द केपेबल ऑर इलिजिबल टू मेक अ लॉ. सेंटर स्टेट अँड लेजिस्लेटिव्ह रिलेशन चालू आहे, लेजिस्लेटिव्ह रिलेशन. पार्लमेंट मे मेक अ लॉज फॉर द होल ऑर एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ द इंडिया. सो पार्लमेंट ऑब्विसली आपण बघितले पार्लमेंटला जास्त पॉवर आहे टू मेक लॉ एनी पार्ट ऑफ इंडिया किंवा होल पार्ट ऑफ द इंडिया. ठीक आहे, याचं एक्झाम्पल करायला आता सपोज नॅशनल इमर्जन्सी लावली अंडर आर्टिकल 352, कुणाला लागल, कुठल्या पार्टला पण लागल किंवा होल पार्ट म्हणजे पूर्ण देशाला पण लागल. ठीक आहे, म्हणजे स्टेट रूल लावला किंवा गव्हर्नर रूल लावला तर पर्टिक्युलर महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू याच्यासाठी पण लावू शकतात किंवा नॅशनल इमर्जन्सी पूर्ण देशासाठी पण लावू शकतात. सो इथं पॉवर दिलेले आर्टिकल 45 मध्ये की पार्लमेंट पण लावू शकतं. पार्लमेंट फक्त नॅशनल इमर्जन्सी फक्त पार्लमेंटच लावू शकते, पण बाकीच्या याच्यावर जे स्टेट सब्जेक्ट आहे त्याच्यावर स्टेट पण लॉ बनू शकतं, जे सेंट्रल आणि कॉन्करंट सब्जेक्ट आहे त्याच्यावर दोघं बनू शकतात. फक्त कॉन्करंट लिस्टमध्ये पार्लमेंटचा प्रिवेल राहील, पार्लमेंटचा लॉ प्रिवेल राहील. नंतर legislature of the state may make law for the whole or any part of the state. Legislature of the state may make laws for the whole or any part of the state. पण मग त्याच्यासाठी प्रेसिडेंटचा ऍसेंट लागतो. आणि जे दुसरे म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्टेट लेजिस्लेचर प्रेसिडेंटचा ऍसेंट घेऊन लॉ बनवू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ काही काही जॉईंट पब्लिक कमिशन, म्हणजे जसं MPSC महाराष्ट्रासाठी, UPSC पूर्ण देशासाठी, GPSC गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन. तर महाराष्ट्राची आणि गुजरातनी सांगितलं का आम्हाला जॉईंट दोघांना एकत्रच परीक्षा घ्यायची, दोन्ही मिळून काय करणार, JPSC जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. पण याच्यासाठी प्रेसिडेंटचा असेंट पाहिजे. No law made by the parliament shall be deemed to be invalid on the ground that it would have the extra territorial operation. याचा अर्थ काय आहे की पार्लमेंटनी नो लॉ मेड बाय द पार्लमेंट, म्हणजे पार्लमेंटने जो पण लॉ बनवलेला आहे तो डीम म्हणजे सस्पेंड टू द इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड दॅट इट वुड हॅव द एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन. म्हणजे जर त्याच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जर असेल स्टेटच्या, तर तो पार्लमेंटनी बनवलेला लॉ डीम होणार नाही. नो लॉ मेड बाय द पार्लमेंट शाल बी डीम टू बी इनव्हॅलिड म्हटलेलं इथं, ऑन द ग्राउंड दॅट इट वुड हॅव द एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 246. सो याच्यात 254 पर्यंत आर्टिकल आहे. सो आपल्याला मेजर आता जे क्लासमध्ये जे शिकतोय आपण, सो इन डिटेल शिकतोय. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचे की आर्टिकल 254 ते 245 ते 254 पर्यंत लेजिस्लेटिव्ह रिलेशन आहे. ठीक आहे. आता फेडरलिझम आहे. मग आपल्याला याच्यातले कॉन्स्टिट्यूशन मधले 395 आर्टिकल आहे, सर्वचे सर्व लक्षात ठेवायचे नाही. मेजर हार्डली 25-30 आर्टिकल आहे, तेवढंच लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये खूप जास्त इनडेप्थ प्रोव्हिजन आहे. सो याच्यामध्ये सर्वचे सर्व आर्टिकल लक्षात ठेवण्याची सच काही गरज नाही. फक्त आपल्याला आर्टिकल 249 माहिती आहे की स्टेट लिस्टवर युनियन लॉ बनवू शकतो. आणि आर्टिकल 254 मध्ये पण दिलेली त्याची पॉवर दिलेली का तो कसा बनवू शकतो, कोणत्या. इथं आपल्याला सांगण्यात आलंय आर्टिकल 249 मध्ये नॅशनल इंटरेस्टसाठी बनवू शकतो, नॅशनल इंटरेस्ट. सो हे 2-3 लॉज महत्वाचे आहे. पण आपलं इन शॉर्ट काय 245 ते 254, 245 ते 254 पर्यंत लेजिस्लेटिव्ह रिलेशन आहे. ठीक आहे. हे फार डिटेलमध्ये नंतर आपण क्लासमध्ये पण बघू, समजून सांगण्यासाठी, कारण याच्यात इन डिटेलमध्ये काय नाही. याच्या लेजिस्लेटिव्ह रिलेशन हे 245 ते 254 मध्ये दिलेले आहे. आणि लेजिस्लेटिव्ह रिलेशन काय ते आपण पुढे पाहू. ठीक आहे. कोणकोणते लॉ बनवू शकतं पार्लमेंट फॉर द स्टेट. त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन, सेंटर स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन कुठून आहे, 256. आता इथं 255 स्क्रॅप केलं आहे. ठीक आहे.
ओमिट केलं म्हणजे काढून टाकलं. सो आर्टिकल 256 कशा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन सेंटर स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन. तो ऑब्लिगेशन ऑफ द स्टेट अँड द युनियन, त्यांच्यावर काय काय ऑब्लिगेशन. सो ते मेन्शन केले आर्टिकल 256 मध्ये. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शाल टू बी एक्झरसाइज इन कंपायलन्स विथ द लॉ मेड बाय द पार्लमेंट. म्हणजे स्टेट लेजिस्लेचर जे लॉ बनवणार आहे ते इन कंपायलन्स विथ द पार्लमेंट असायला पाहिजे. म्हणजे काय, पार्लमेंटच्या अकॉर्डिंग असायला पाहिजे. म्हणजे पार्लमेंटची ज्युरिस्डिक्शन न ओलांडता जे स्टेट लिस्टमध्ये सब्जेक्ट आहे किंवा पार्लमेंटचं दायरा न ओलांडता, म्हणजे स्टेट आहे हे पार्लमेंट आहे, स्टेट आहे पार्लमेंट आहे, ज्याच्यामध्ये स्टेटला जेवढी पॉवर आहे तेवढ्याच पॉवरमध्ये त्यांनी त्यांचे रिलेशन ठेवायला पाहिजे असे म्हटले. आर्टिकल 257 काय आहे, 256 एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शाल बी एक्झरसाइज इन कंपायलन्स विथ लॉ मेड बाय पार्लमेंट. थोडक्यात काय आहे, पार्लमेंटने जो लॉ बनवलेला आहे, सपोज एखादा इंटरस्टेट ट्रेड असेल, याच्यावर पार्लमेंटनी लॉ, हे युनियन लिस्टचा कॉन्करंट लिस्टचा सब्जेक्ट आहे ट्रेड, तर याच्यावर जर लॉनी पार्लमेंटनी एखादा लॉ बनवलेला आहे ट्रेडसाठी, म्हणजे आपण समजा इथून कापूस आपला जातो समजा दुसऱ्या राज्यामध्ये जातो, त्याच्यानंतर तिकडचा गहू वगैरे इकडे येतो, सो जो ट्रेड होतोय, सो त्या ट्रेड रिलेटेड जे लॉज ठरवून दिलेले आहे पार्लमेंटने 1 2 3 4 ह्या अशा पद्धतीने ट्रेड करायला पाहिजे. तर त्याच पद्धतीनं स्टेटनी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन बनवले पाहिजे तो लॉ ट्रेड करण्यासाठी, म्हणजे त्याच्या बाहेर जाता येत नाही, म्हणजे पार्लमेंटच्या लॉच्या बाहेर जाऊ शकत नाही स्टेट. त्याच्यानंतर आर्टिकल 257 कंट्रोल ऑफ द युनियन ओव्हर द स्टेट इन सर्टन केसेस. ऑब्विसली सेम युनियनची पॉवर जास्त आहे, सो युनियन गव्हर्नमेंट कुणावर कंट्रोल करणार, स्टेटला. कशासाठी, सर्टन केसेसमध्ये फॉर द नॅशनल इंटरेस्टसाठी. आर्टिकल 257. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द युनियन शाल एक्सटेंड टू गिव्ह द डायरेक्शन टू द स्टेट. ऑब्विसली स्ट्रॉंग सेंटरच याचा अर्थच हे का युनियन स्टेटला गाईड करणार, त्याच्यानंतर त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन मॅनेज करणार जर एक्सिड होत असेल, जर पार्लमेंटनी लॉ बनवला असेल त्याच्या व्यतिरिक्त. त्याच्यानंतर आर्टिकल 258 पॉवर ऑफ द युनियन टू कन्फेअर द पॉवर ऑफ द युनियन टू कन्फेअर द पॉवर्स ऑन द स्टेट इन सर्टन केसेस. थोडक्यात स्ट्रॉंग सेंटरचंच हे सगळं, याच्यामध्ये मॅक्झिमम पॉवर कुणाला आहे, पार्लमेंटला आहे. पार्लमेंटने जी रूपरेषा ठरवून दिलेली आहे, जी बॉर्डर ठरवून दिलेली आहे, त्याच्यामध्ये स्टेट लॉ बनवू शकतो, त्याची ही बॉर्डर याला क्रॉस करू शकत नाही. सो हे त्याच्यात दिलेलं आहे. नंतर हे 258 मध्ये अमेंडमेंट करण्यात आलं. हे 258A म्हणजे अमेंडमेंट केलेलं आहे. पॉवर ऑफ द स्टेट टू एन्थ्रस द फंक्शन टू युनियन गव्हर्नर ऑफ द स्टेट मे with the consent of the government of the India interest function in relation with the matter to which the executive power of the state extend. म्हणजे गव्हर्नर सुद्धा जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं जर परमिशन असेल किंवा त्यांचं जर असेंट असेल तर स्टेट गव्हर्नमेंटच्या जे काही पॉवर आहे त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो किंवा त्याला एका लिमिटेड पर्यंतच ठेवू शकतो, त्याला ते क्रॉस करून देऊ शकतो. म्हणजे गव्हर्नर सुद्धा ऍक्ट ॲज अ बॅरियर स्टेटसाठी. आर्टिकल 262 adjudication of the dispute related to water of the interstate river water valley. समजा आता महाराष्ट्र कर्नाटक यांच्यामध्ये एखाद्या नदीच्या, समजा आता इथं एखादी रिव्हर आहे, तर रिव्हरला काय कळतंय की ती कोणत्या राज्यातून चालली का काय. सो इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट, तर त्याचं ट्रिब्युनल आज आपण बघितलं. ट्रिब्युनल म्हणजे काय असतं, इंटरस्टेट ट्रिब्युनल काय असतं, एक काउन्सिलिंग बॉडी असते, स्टॅच्युटरी काउन्सिलिंग बॉडी. सो हे त्याच्यात तेच म्हटलेलं आहे आर्टिकल 262 मध्ये. ॲड्ज्युडिकेशन ऑफ डिस्प्यूट म्हणजे भांडण मिटवण्यासाठी. ते कशाच्या रिलेटेड भांडणं, जर वॉटर असेल इंटरस्टेट रिव्हर वॉटर, तर इंटरस्टेट रिव्हर वॉटरसाठी भांडणं मिटवण्यासाठी एक ट्रिब्युनल आहे. सो तो अंडर आर्टिकल 262 मध्ये येतं. ठीक आहे. आता समजा सध्या कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ यांच्यामध्ये इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट चालू आहे. कावेरी रिव्हर वॉटर डिस्प्यूट म्हणतात. कावेरी इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट हा सध्या मेजर इश्यू आहे, सध्या म्हणजे बऱ्याच वर्षापासून. ठीक आहे. तर हे सेंटर स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आहे.
त्याच्यामध्ये पण मेजर पॉवर कुणाला आहे, पार्लमेंटला म्हणजे सेंटरला. ठीक आहे. त्याच्यानंतर फायनान्स आर्टिकल 265 टू 289. त्याच्यामध्ये आर्टिकल 280 हे महत्वाचं आहे, फायनान्स कमिशन. याला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणतात, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. ठीक. सो आर्टिकल 265 पासून 289. 265 काय आहे, नो टॅक्स शॅल बी लेवी और कलेक्टेड बाय द स्टेट और पार्लियामेंट, स्टेट और युनियन. म्हणजे काय आहे, फायनान्स म्हणजे ऑब्विसली इथं पैशाचा विषय आलाय. ठीक आहे. मग टॅक्स देणे घेणे, मग टॅक्सचं डिस्ट्रीब्युशन सेंटर स्टेटमध्ये आपण बघितलं, जीएसटी, टॅक्स डिस्ट्रीब्युशन, बरोबर. सो त्याच्या रिलेटेड ह्या सगळा पॉवर आहे, फायनान्शियल पॉवर आहे सेंटर आणि स्टेटच्या. म्हणजे जर 300 पॉवर नॅशनल इमर्जन्सी लावल तर मग आता हे जे सरकारी अधिकारी त्यांचे पेमेंट वगैरे कोण देणार, तर सगळं. कारण की जसं आता आपण बघितलं, एखादा डीएम म्हणजे आय एस जरी असला, आता औरंगाबादचा सपोज आय एस आहे, त्याचा पगार सध्या स्टेट गव्हर्नमेंट देत आहे ना, मग नॅशनल इमर्जन्सी लागलं त्याचा पगार कोण देणार. किंवा अजून दुसऱ्या एखाद्याला आपण फंड देतो कुठल्या योजनेसाठी, तर तो फंड कोण देणार, मग ते जे रिलेशन आहे, मग ते नॅशनल इमर्जन्सीच्या टायमाला असू किंवा इतर वेळेस पण असू, जसं जीएसटी हे काय नॅशनल इमर्जन्सीच्या वेळेस नाही. सो हे जे फंड डिस्बर्समेंट आहे. परत फायनान्स कमिशनचं काम काय, जेवढं पण आपल्याला टॅक्स जमा होतो, डायरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट असेल, तो टॅक्स जमा होऊन त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करणार. मग तो टॅक्स जमा होतो इथं सेंट्रलकडे, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन कसं करणार, म्हणजे कोणत्या स्टेटला किती देणार. तसं आपण बघितलं, महाराष्ट्राने सपोज 1 रुपया दिला तर महाराष्ट्राला 20 पैसेच येतात रिटर्न. त्याच्यानंतर बिहारने 1 रुपया दिला तर त्यांना 2 रुपये 30 पैसे येतात. त्याच्यानंतर इकडं तमिळनाडू तर अजून कमी येते. ठीक आहे. म्हणजे नॅशनल इंटिग्रेशन, नॅशनल इंटरेस्ट किंवा देश एकत्र राहण्यासाठी, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्यासाठी हे सॅक्रिफाईस करावं लागतं. तर हे जे फायनान्सच्या रिलेटेड ज्या प्रोव्हिजन आहे, तर ते सेंट्रल स्टेट फायनान्शियल प्रोव्हिजनमध्ये येतात. आणि जे का आर्टिकल 265 पासून 289 मध्ये हे, याच्यामध्ये हे सगळे आर्टिकल एवढे लक्षात ठेवण्याचे काही काम नाही. आर्टिकल 280 महत्वाचं आहे, फक्त फायनान्स कमिशन दर 5 वर्षांनी बसतं. त्याच्यानंतर रिकमेंडेशन देते, सेंटर आणि स्टेटमध्ये एवढा फंड असा डिवाइड झाला पाहिजे, म्हणजे जितकं सगळं टॅक्स कलेक्शन जेवढं होईल त्याच्यामध्ये सेंटरने इतके पैसे ठेवावे, ह्या स्टेटला इतके द्यावे, त्या स्टेटला इतके द्यावे. मग त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया बेस्ड अपॉन द पॉप्युलेशन, बेस्ड अपॉन द देअर गरिबी, एम्प्लॉयमेंट, हेल्थ, त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ह्या सगळ्याच्या बेसिसवर ते ठरवलं जातं असं. तर हे सेंटर स्टेट फायनान्स रिलेशन आहे 265 ते 289. ठीक आहे. हे लास्ट स्लाइड. सो याच्यामध्ये आर्टिकल 280 इथं नाही सेपरेट लिहिलेलं आहे. तर आर्टिकल 280 फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, फायनान्स कमिशन. डिटेलमध्ये हे एक्झामला पण क्वेश्चन फायनान्स कमिशन, सेंटर स्टेट रिलेशनवर येतात. मग इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूट, जे 3-4 आर्टिकल जे नंतर एक्झामच्या वेळेस आपण शॉर्टमध्ये टू द पॉईंट लिहू. टू द पॉईंट जेव्हा आपण लेक्चर घेऊ त्यावेळेस टू द पॉईंट शिकू. आता सध्या फक्त इन जनरल टॉपिकसाठी आपण हे लक्षात ठेवूया की फायनान्स कमिशन, फायनान्स काय असतं, फायनान्शियल रिलेशन 265 टू 289. परत एकदा बघू. लेजिस्लेटिव्ह रिलेशन आहे, लेजिस्लेटिव्ह कुठून कुठपर्यंत आहे, 245 ते 254. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन आहे, 256 ते 264. त्याच्यानंतर फायनान्शियल रिलेशन 265 ते 289. ठीक आहे. याच्यामध्ये 262 इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये 280 इम्पॉर्टंट आहे. इंटरस्टेट रिव्हर वॉटर डिस्प्यूटसाठी म्हणजे ट्रिब्युनल म्हणतात त्याला. त्याच्यानंतर फायनान्स कमिशन आर्टिकल 280. त्याच्यानंतर 245 ते हे तर सिम्पल, याच्यामध्ये 249
इम्पॉर्टंट इन 254. एवढे दोन आहेत, म्हणजे 1 2 3 4च आहे एवढ्या सगळ्या ह्याच्यातून इम्पॉर्टंट, म्हणजे जे एक्झामला आपण लिहू शकतो आणि लक्षात पण इतकं सगळे लक्षात पण राहणार नाही. एक्झाम म्हणजे जनरल वाचायचे म्हणून बघायचे, पण इतकं सगळं तसं पण लक्षात राहणार. जे जे मेन आर्टिकल आहे पूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये हार्डली 25 ते 30 आर्टिकल आहे, जे काही इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचे, ते पण आपण सिस्टमॅटिकली बघू. तर ठीक आहे, थँक्यू. दी एंड.